करणी बाधा करणारी लोक काय करतात, करणी करून टाकतात, तर त्यांना ती रिव्हर्स माहित नाही कसं करायचं, त्यावेळेला त्यांना त्रास होतो. तर माझ्याकडे एक अशी क्लायंट होती जी म्हणाली की माझे सासरे म्हणजे की ते त्यांच्या वयाच्या 44ला गेले. मग तिचा नवरा, ती म्हणाली माझा नवराही 44 लागलं आणि गेला. आता भीती कुठली आहे की हिला पण एकुलता एक मुलगा होता आणि ती म्हणाली की हा 22 वर्षाचा झालाय. मला सातत्याने रोज सकाळ संध्याकाळ भीती असते की हा पण 44ला जातोय की काय, का आमच्या घराला शाप बसलाय का. आपण हे सहजगत्या बोलून जातो. कोणाला बोलताना अरे मरने के बाद देखना मैं आऊंगा भूत बनके, नाही बोलायचं हे. समजा एखादा व्यक्ती मृत पावल्यावर त्याला त्रिपाद किंवा पंचक लागलं तर अशा वेळी काय करावे? आता हे काय करतात सोल, माझा राग राहिलाय, मग ते त्या व्यक्तीला त्रास द्यायला सुरुवात करतात. म्हणजे सूड घेण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. असे म्हणतात की महिलांनी स्मशानात जाऊ नये, तर हे योग्य आहे का? मला असं दिसलं की हॉस्पिटल त्या बेडवरती ती झोपलेली आहे पण बाजूला ती पण उभी आहे. तर त्यांनी आम्हाला असेही अनुभव सांगितलेत की गाडीची चाकं उचलली जातात आपसुक, मग तिथे तुमचे ऍक्सिडेंट होतात. कधी कधी अकाली मृत्यू होतो किंवा एखादी व्यक्ती आत्महत्या करते, तर त्यांचे पुढे काय होते किंवा त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाला काही त्रास होतो का? मला असं लोक म्हणतात की आमच्याकडे आमची एक व्यक्ती मुलगा जन्माला आला, तो 12 वर्षापर्यंतच राहिला आणि गेला. मग काय होतं, पत्रिका काढली जाते आणि पत्रिकेत दिलेलं असतं दीर्घायुष्य. समजा घरातील एखादी व्यक्ती मृत पावली तर त्यांची अंत्यविधी आपण कशी करावी? तर स्वर्ग आणि नरक हे खरंच असतं का? नमस्कार उहापो मंडळी, मी प्रिया पाटील तुमचे आजच्या या स्पेशल एपिसोडमध्ये स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत सुरुची मॅडम आणि आपण त्यांच्यासोबत एक छानसा उहापो करून जाणून घेणार आहोत जीवनानंतरच्या प्रवासाबद्दल. आणि यामध्ये आपण एखादा व्यक्ती मृत पावल्यास त्याची अंत्यविधी कशी करावी, पंचक त्रिपाद लागल्यास काय करावे, एखाद्या व्यक्तीचा अकस्मात मृत्यू झाल्यास किंवा एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केल्यास त्याचे पुढे काय होते, त्यांना मोक्ष मिळतो का, अशा विविध प्रश्नांवरती चर्चा केली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटतात हे आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि तुम्हाला मॅडम सोबत आणखी कोणत्या विषयावर उहापोह पाहायला आवडेल हे देखील आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. विविध विषयांचा उहापोह आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर ते लगेच करा. चला तर मग आजच्या या उहापोहची सुरुवात करूया. मॅडम, आमच्या उहापोह यूट्यूब चॅनेलवरती तुमचे पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. धन्यवाद. मॅडम, आपल्या बऱ्याचशा इच्छा असतात, अनेक इच्छा असतात, पण काही कारणास्तव त्या इच्छा अपूर्ण राहतात. तर पुढील जन्मामध्ये आपण त्या इच्छा आपल्यासोबत घेऊन जातो की इथेच विसरतो? हा विषय इतका गहन आहे की याच्यावरती प्रिया जितकं बोलावं तेवढं कमी आहे. मुळात म्हणजे लोकांना असं वाटतं की मृत्यू झाला की संपलं सगळं. बरेचदा अशी लोक म्हणतात की आमचं काही आम्ही गेल्यानंतर करायचं नाही, मला त्याच्यात काही विश्वास नाही. मला असं वाटतं प्रत्येक व्यक्ती ज्याला काही संस्कार आहेत करायचे असतात ते त्यांनी विधीपूर्वक करणं फार गरजेचं आहे. कारण की त्याचं रूपांतर जे आहे म्हणजे ट्रान्झिशन जे आहे की तुम्ही जिवंत असताना आणि त्याच्यानंतर गेलेले असताना हे जे ट्रान्झिशन आहे हे पण कष्टदायक आहे. प्रत्येकाला ते इझी सोल बाहेर पडतो असं नाहीये आणि तो पडताना सुद्धा धडपड होते शरीरामध्ये, त्याला राहायचं असतं पण तो खेचला जातो बाहेरच्या साईडला आणि त्यावेळेला ते द्वंद्व युद्ध जे आहे प्रत्येकाचं ते आपल्या शरीराबरोबर तो फाईट करत असतो. बाहेर आल्यानंतर त्याला जे लाईट वेट त्याला स्वतःला व्हायला होतं ते मात्र अतिशय अत्यंत आनंददायक असतं, अतिशय आल्हाददायक असतं. आणि ते जी ट्रान्झिशन आहे ही ट्रान्झिशन झाल्यानंतर त्या व्यक्तीला असं वाटत राहतं अरे मला तर अजून ह्यांच्याशी बोलायचं होतं, मला अजून काही करायचं होतं, मला काही सांगायचं होतं, ते सगळं राहून जातं. निश्चितच कॉमन व्यक्तीला किंवा ज्याच्याकडे एनर्जी रीड करायची आपल्याकडे ताकद नाहीये त्या लोकांना हे कळणार नाही. मग कित्येक वेळेला लोकांना हिंट्स येतात म्हणजे स्वप्न येतात की आजोबा आले होते, आजी आली होती, तिने असं सांगितलं, तिने तसं सांगितलं. अशा प्रमाणे लोक मार्गक्रमण करत असतात. परत आपण पाठी येऊ की व्यक्ती गेल्यानंतर त्याचे सगळे सोपस्कार हे झालेच पाहिजेत. का म्हणून सोडायचे, भडाग्नी देतात काही लोक आणि सोडून देतात. परत आपण पाठी येऊ या विषयाकडे की इच्छा असतात त्याचं काय होतं. मग आपण त्याच्यामध्ये एक सर्वसाधारण गोष्ट आहे, इच्छा आहे ते परत तुम्ही मार्गक्रमण करणार, मग पुन्हा जन्म घेणार, मग पुन्हा तुम्ही मोठे होणार आणि इच्छा पूर्ण करणार. पण बरेचदा असं पाहिलं गेलेलं आहे, शिक्षणात पण आम्हाला शिकवलं गेलेलं आहे आमच्या गुरूंकडनं, जसं
आम्हाला शिक्षण मिळालं तसं, की व्यक्ती जेव्हा जातो आणि त्याच्यानंतर मग त्याला काही वेळेला असं आपल्याला वाटतं की ह्यांनी परत जन्म घेतलेला आहे. आपण म्हणतो की आमच्याच घरात अशीच व्यक्ती होती. आपण त्याचं परिमार्जन असं करतो की ह्याचा स्वभाव त्यांचा स्वभाव सेम होता, ह्यांची चालण्याची पद्धत त्यांची चालण्याची पद्धत सेम होती. मग आपण म्हणतो ह्यांचा पुनर्जन्म झालेला आहे, पुन्हा हे आलेले आहेत. अनोळखी माणूस आपल्याला वाटेत जाताना भेटतो, पण एखादी आपली जवळची व्यक्ती जी मृत पावलेली असते त्यांच्यासारखाच प्रेमळ स्वभाव किंवा तो आपुलकीपणा आपल्याला त्यांच्यातून जाणवतो. बरोबर. तर त्याचा काही संबंध असतो का? नाही, तिराहिताकडनं बघायला गेलं तर आपल्याला अशी लाखो लोक मिळतील जी स्वभावामध्ये सिमिलर असतात. पण घरामध्ये समजा कोणाचा लहान बाळाचा जन्म झाला आणि त्याची सिमिलॅरिटी बघितली तर आपण पटकन ती समजू शकतो की हा आपल्याच घराण्यातला आलेला आहे. मग त्याच्यासाठी ते झालं. पण मग मला असं लोक म्हणतात की आमच्याकडे आमची एक व्यक्ती मुलगा जन्माला आला, तो 12 वर्षापर्यंतच राहिला आणि गेला. किंवा एखादी व्यक्ती ऍक्सिडेंटमध्ये एकदम 35 वर्षाची होती आणि ती गेली. मग यांचं प्रारब्ध तेवढंच होतं का? कारण की हे अचानक गेलेले आहेत, ऍक्सिडेंटमध्ये गेलेले आहेत, कोणाचा ताप डोक्यात गेला म्हणून गेलेले आहेत. तर ह्याचं काय आहे म्हणजे की त्यांचं आयुष्य मग काय होतं, पत्रिका काढली जाते आणि पत्रिकेत दिलेलं असतं दीर्घायुष्य. मग लोक म्हणतात अरे बापरे, मग विश्वास कोणावर ठेवायचा? कारण की यांचं तर दीर्घायुष्य दिलं होतं आणि हा तडकाफडकी माणूस उडाला. मग तडकाफडकी गेलेल्याचं दुःख तर फार आहे. आणि तडकाफडकी म्हणजे ज्या व्यक्ती गेलाय त्याला तर ट्रॉमा आहेच, पण जे राहिलेले आहेत त्यांना अतोनात कष्ट होतात कारण की एकदम व्यक्ती गेला. तर ह्याचं एक उत्तर आमच्याकडे गुरुदेवांनी आमच्या दिलं होतं की मागच्या जन्मी त्याचं समजा 80 वर्षाचं वय होतं आणि त्याला 60ला त्याचा अचानक मृत्यू झाला होता. तर ते 20 वर्ष पूर्ण करायला तो येतो आणि ती 20 वर्ष पूर्ण करून तो निघून जातो किंवा ती निघून जाते. तर हे असं तुमचं हे गणित जे आहे हे रोटेशन मध्ये फिरत राहतं आणि मग तुम्हाला असं वाटायला लागतं की आमच्या घरातली 3 वर्ष. आता माझ्याकडे एक अशी क्लायंट होती जी म्हणाली की माझे सासरे म्हणजे की ते त्यांच्या वयाच्या 44ला गेले. मग तिचा नवरा, ती म्हणाली माझा नवराही 44 लागलं आणि गेला. आता भीती कुठली आहे की हिला पण एकुलता एक मुलगा होता आणि ती म्हणाली की हा 22 वर्षाचा झालाय. मला सातत्याने रोज सकाळ संध्याकाळ भीती असते की हा पण 44ला जातोय की काय, का आमच्या घराण्याला शाप बसलाय का किंवा काय झालंय का. तर कित्येक वेळेला जे तुमची जी प्रारब्ध आहे ते संपतं आणि मग तिकडे सुद्धा काही वेळेला एक स्टॉप येतो. तो स्टॉप झाल्यानंतर तुमचं पुढचं आयुष्य जे आहे ते अतिशय उत्तम जातं. भीती माणसाला खाते हे लक्षात घेतलं. मरण प्रत्येकाला येणार आहे, पण भीतीमुळे माणूस अजून मरतो. आता राहिली इच्छा. इच्छेचं म्हणायचं झालं तर त्या व्यक्तीप्रमाणे ती संपली. त्यांनी कोणाला सांगून गेला असेल तर त्याच्या अप्रोक्ष म्हणजे तो नसताना ती इच्छा पूर्ण करायची आपल्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी येते. म्हणजे मी समजा गेले आणि मी सांगितलं माझ्या मिस्टरांना किंवा माझ्या मुलाला की बाबा रे मला असं वाटतंय की मी माझ्या आयुष्यामध्ये हे करायला पाहिजे आणि ते झालं नाही, तर त्यांच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी राहते की तुम्ही ती कम्प्लीट करून घ्या. कारण की समजा मी गेल्यानंतर मी अशा कुठल्याही मीडियम थ्रू परत जन्म घेणार नसेल तर माझी इच्छेचं जे होतं ते ओझं जे आहे ती माझ्या मी नातेवाईकांकडे देऊन मोकळी झाली. म्हणून याचा अर्थ असा आहे की प्रत्येकाचं प्रारब्ध स्वतःजवळ आहे, प्रत्येकाचं आपापलं आहे, म्हणून दुसऱ्याचं शेअर करायला जाऊ नये. कारण की आपण काय करतोय त्याची जबाबदारी पण घेतोय, आपली पण घेतोय. आता आपल्याकडे झाली मोठी जबाबदारी. ज्याला असं वाटत असतं की 4 मुलांना खायला घाला अशी माझी इच्छा होती, ते करू शकतो. पण काहीतरी वेगळं होतं. जसं एका मुलांनी सांगितलं होतं, म्हणजे तो वयोवृद्ध व्यक्ती होता. तो पुरुष म्हणाला की मला असं होतं की मला एक सोन्याची गाय छोटी का होईना ती द्यायची आहे. अरे बापरे, कुणाला? देवळामध्ये ती दान करायची छोटी गाय सोन्याची. आता हे बर्डन खूप मोठं आहे. हो ना. ते म्हणाले माझ्या घरामध्ये फार तुटपुंज आहे, कसं मी चालवतोय घर मला माहितीये. आता वडिलांची इच्छा ऐकल्यामुळे आता मला माझं देणं भाग आहे, म्हणजे पातक लागेल, भीती बसली. म्हणून माझं तर म्हणणं असं आहे की इच्छा तुझ्या काय आहेत, काही तुमच्या इच्छा राहिल्यात का हे विचारण्यापेक्षा सुद्धा तुमचं जगून व्यवस्थित झालेलं आहे त्याचा आनंद करा. तो सोहळा आहे, जाण्याचा पण सोहळा असतो. तो सोहळा आहे का की तुम्ही पूर्ण आयुष्य जगलेला आहात आणि तुम्ही जगल्यानंतर आता तुमची वेळ आली आहे की तुम्ही पुढचं मार्गक्रमण करायचंय. म्हणून मला असं वाटतं प्रत्येकाने सर्वात मोठी इच्छा ठेवावी ती म्हणजे की मला मरण सुखकर यावं. बरोबर. मी जास्त बेडवरती खिळून राहू नये. आणि दुसरी गोष्ट माझ्या मुखामध्ये कुठलाही राग लोभ न असता देवाचं नाव मला गुणगुणता आलं पाहिजे. तेवढं तरी केलं तरी मला असं वाटतं इच्छांना पूर्ण करायची जबाबदारी दुसऱ्यांवरती सोडून जाऊ शकत नाही आपण आणि आपल्या इच्छा पण व्यवस्थित संपूर्ण होतात.
चांगले कर्म केले तर आपल्याला स्वर्ग मिळणार आणि वाईट कर्म केले तर नरक मिळणार, असे आपण बऱ्याचदा ऐकतो. तर स्वर्ग आणि नरक हे खरंच असतं का? स्वर्ग आणि नरक म्हणण्यापेक्षा बाहेर, म्हणजे मला त्या गोष्टीसाठी म्हणून मला लागेल पहिली गोष्ट, आणि मेल्यानंतर मला इकडे येऊन सांगावं लागेल, प्रिया असं असतं. या सगळ्या बाबतीमध्ये बऱ्याच लोकांनी आपापले अनुभव, की मी गेल्यानंतर काय दिसलं, काय पाहिलं, गरुड पुराण वाचल्यानंतर काय होतं, शरीराचं काय होतं, ते किती दिवस शरीर तिथे राहतं, सोल रूपी आत्मा राहतो, आणि त्याच्यानंतर मग तो कसा मार्गक्रमण करतो, हे असं आहे. प्रत्येकाला एक जडत्व आलेलं असतं जायच्या अगोदर. एक 15 ते 20 मिनिटं जी असतात, ती शरीरातला प्रत्येक अवयव जो आहे तो तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो की बाबा रे आम्ही आता थकलो. आणि त्यावेळेला त्याच्या अगोदर 2 ते 3 दिवस जायच्या अगोदर त्यांची जी काही लोक आहेत, ओळखीची लोक आहेत, ती तुम्हाला बोलवायला यायला सुरुवात करतात. कारण की मार्ग दाखवण्याचं काम त्यांचं असतं. मग ते येऊन तिथे बसून राहतात. ते बिचारे वाट बघत असतात की कधी तुम्ही आता जीव सोडताय. आणि तू सोडलास की त्याचा हात धरून ते लोक पुढच्या मार्गाला निघून जातात. मग आला आता प्रश्न नरक आणि स्वर्गाचा. पहिली गोष्ट म्हणजे हे आपलं मन जे आहे ना, ते इतकं असं आहे की ते तुम्हाला डाचणी देत राहतं. ती भीती आहे, प्रत्येकाची भीती आहे की मी मेल्यानंतर मला आता उभं केलं जाणार आणि समोर पाळलं ठेवणार आणि ह्याच्यात चांगले कर्म, ह्याच्यात वाईट कर्म टाकायला सुरुवात करणार. कित्येक वेळेला हा प्रश्न माझ्या समोर पण येतो. लोक विचारतात की चुका झाल्यात मॅडम, पण हे मान्य कधी होतं, ज्या वेळेला त्यांचं मरण आलं असतं त्यावेळेला. म्हणजे शेवटच्या क्षणी त्यांना कळतं की आपण भरपूर चुकलोय. आणि कारण की ती भीती आहे. मग ती निगेटिव्हिटी जी आहे, त्यांची निगेटिव्हिटी आहे, ती सांडत सांडत घरामध्ये पसरते. तसंच ते त्याच्यातनं बाहेर पडतात. आणि बाहेर पडल्यानंतर तिथे मोजमाप करणारा कोणी नसतोय. आपलं मन आपल्याला सांगत असतंय की तू एवढी त्रास दिलास, आज एवढ्या व्यक्तीला त्रास दिलास, एवढे प्रारब्ध तुझं इतकं खराब करून टाकलंस की तुला आता पुढे तोंड द्यायला जागा नाहीये. मग तू काय करतोयस? मग तिकडे गेल्यानंतर हे ट्रान्झिशन आहे, हे ट्रान्झिशन खूप वाईट असतं. म्हणून मी तर काय म्हणते की आपण जिवंत असेपर्यंत माफी मागायची असेल तर ती पहिली मागून घ्या. दुसरी गोष्ट सोडून द्या, प्रलोभनांना नका पडू. कोणीतरी माझ्या बरोबरीने वाईट केलंय म्हणून मी त्याचं पण वाईट करीन, हे नका करू. कारण कुठेतरी ह्याला कट करणं फार भाग आहे. कारण की हे तुम्ही पुढे घेऊन जाणार आहात मरणानंतर सुद्धा. तुम्ही तुमच्या शरीरातनं बाहेर जरी पडलात तरी तुमच्याकडे तेच राग राहतात. आता हे काय करतात सोल, माझा राग राहिलाय, मग ते त्या व्यक्तीला त्रास द्यायला सुरुवात करतात. म्हणजे सूड घेण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. म्हणून माझं कायम असं म्हणणं असतं की जो व्यक्ती मरणाला आल्यानंतर त्या भीती बाळगतो, आपण म्हणतो की नाही, आपल्याकडे पिक्चर मध्ये आपण कितींदा तरी पाहिलेला आहे डायलॉग की मरणारा व्यक्ती कधीच खोटं बोलत नाही. बरोबर. तो का खोटं बोलत नाही? कारण तो घाबरलेला असतो की आता मला उकळत्या तेलामध्ये बुडवतील, हे ना, अंधाऱ्या रात्रीमध्ये असं मला नेतील आणि काळोखात मी एकटाच असेन, मला भूताची भीती. अरे पण तू गेलेला आहेस, तू ऑलरेडी गेलेला आहेस. आता तुला ती जी कर्म तू केली आहेस ती तुला रिवाइंड करून नीट करता येत नाही. त्याचं दुःख तुला असतं. आणि ते गेलेल्या व्यक्तीला सतत डाचणी देत असतं की तू हे केलंस, तू कर्म तुझी खराब केलीस, तू असा जगलास. तिकडे कोणी मोजमाप करायला बसलेलं नाहीये. तुझं मन आहे ते मोजमाप करतं. म्हणजे स्वतःच मन स्वतःला खातं. आणि त्यावेळेला तुमचं जगणं असह्य करून टाकतं त्या विश्वात. त्या विश्वामध्ये तिथे गेल्यानंतर एक हलकेपणा येतो. अचानक आलेला मृत्यू हा कधी पण वाईट असतो, कारण तुम्हाला त्याची परतफेड करायला पुन्हा कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हाला जन्म घ्यावा लागतो. पहिलं असतं धक्का, की अरे बापरे, माझं शरीर तर तिथे आहे, मी इथे आहे, सगळी लोक रडतायत. तेव्हा ओरडून ओरडून सांगायचा प्रयत्न करतात की मी इकडे आहे, मी इथे आहे, तुम्ही का रडताय, मी इथे आहे, बघा मला. आणि तो ओरडाओरडी करून सांगायचा सगळ्यांना प्रयत्न करतो. पण ते जेव्हा होतं त्याच्यानं त्याला कळतं की हो, माझं निश्चित शांत पडलेलं शरीर जे आहे त्याच्यात जीव नाहीये, म्हणजे मी तर बाहेर आलो. हे अडॅप्ट केल्यानंतर ते जे जीवन आहे ते अतिशय लाईट आहे. म्हणजे ते जडत्व, इथे नळ्या लावल्यात, तिथे नळ्या लावल्यात, असं जगत असतात. ते ट्रान्झिशन अतिशय सुंदर आहे. आणि मला असं वाटतं ते ट्रान्झिशन जे आहे, म्हणजे आपण म्हणतो व्हाईट लाईट, जिथे आपण जातोचा अर्थ असा आहे आपण पुढे मार्गक्रमण करतो. तुमच्या कर्मांनुसार परत तुमचा बही खाता उघडला जातो. याचा अर्थ असा की तुमचे प्रारब्ध तुम्हाला परत जीवन देतात. अच्छा. आणि म्हणून तुम्हाला तुमचे प्रारब्ध जे आहेत, कर्म जी आहेत, ती सगळी कर्म चांगली गेली पाहिजे. आत्ताच संपवा. मला काही पुढच्या जन्मामध्ये मला परत घ्यायचं नाहीये. काय माहिती कीटक मुंगी काय होईन मी, पण त्याच्यात पण मला परत भोग भोगावे लागतील. बरोबर.
आपण राक्षस आहोत, मुंगीसाठी आपण राक्षस आहोत, त्यांच्यावरनं चालत जातो, चिरडले जातात. त्यांचं आयुष्य अगदी 2 सेकंदाचं असतं. कित्येक लहान मुलं बघितली आहेत, मुंग्यांची लाईन तोडण्यासाठी मुंग्या मारत असतात. बरोबर आहे. तर त्यांचं विश्व कसं आहे, तो पण सोलच आहे ना, खातोय पितोय, मग त्यांना आपण मारत असतोय. म्हणजे आपण हेही कर्मात आपल्या ऍड करतोय, मारण्याचं काम आपण ऍड करतोय. घडतं. पण मग ह्याचा अर्थ असा झाला की लहानपणापासून आपल्याकडे जी मुलं मुली आहेत त्यांचे संस्कार तसे झाले पाहिजे. मग ते संस्कार रूपे हळूहळू हळूहळू ते मार्गक्रमण करतात आणि एका चांगल्या व्यक्तिमत्वामध्ये त्यांचं काय म्हणतात त्याला ट्रान्झिशन होतं. सिमिलर वे व्यक्ती गेल्यानंतरचं बाहेरचं जे आयुष्य आहे ते अतिशय वेगळं आहे. आणि माझ्याकडे असे बरेच सोल स्पीकिंग साठी येत होते. आता मी थांबवलं, मात्र आता मी करत नाही, कारण त्याचा मलाही त्रास होतो, त्यामुळे मी करत नाही. पण मी असे बऱ्याच व्यक्तींचं मी सोल स्पीकिंग केलेलं आहे. एक तुला एक्झाम्पल सांगते, तुला ताबडतोब कळेल. एका हॉस्पिटलमध्ये एक व्यक्ती काही काळासाठी म्हणून ती व्हिडिओ शूटिंग करायला गेली होती आपल्याच मुलांचं, आणि तिथेच ती कोलॅप्स झाली. ती एक 40-45 वर्षाची बाई कोलॅप्स झाली. कोलॅप्स झाल्यानंतर की ती उठली आणि तिला सगळ्या लोकांनी उचललं तिला आणि हॉस्पिटलमध्ये भरती केलं आणि ती ब्रेन डेड झाली. म्हणजे तिला इथे सगळ्या त्या नसा तुटल्या. त्याच्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये ठेवल्यानंतर तिच्या मिस्टरांनी, जो अतिशय प्रेमात होता बिचारा, तो एकदम त्याला धक्का बसला की आता डॉक्टर म्हणतात ही कधी उठेल सांगता येत नाही, ही सगळ्या व्हेंटिलेटरवरती मात्र आहे, ती वर्षभर राहू शकते, 1.5 वर्ष राहू शकते, कोमामध्ये, सेमी कोमा. आता ह्या कोमामध्ये गेल्यानंतर त्यांनी बऱ्याच लोकांना बोलवलं, एनर्जी रीडर्सला बोलवलं, ऑरा रीडर्सला बोलवलं, आणि त्यातच माझ्या एका नातेवाईकाने मला फोन करून सांगितलं की आमची ही ओळखीची आहे आणि तिच्याबरोबर असं झालं. आणि ती अचानक झाल्यामुळे कुठल्याच प्रश्नांची उत्तर नाही तुमच्याकडे, काय झालं, कसं झालं. म्हणून त्यांनी मला सांगितलं की तुम्ही येऊन प्लीज बघा. ते बघायला गेल्यानंतर मला असं दिसलं की हॉस्पिटल त्या बेडवरती ती झोपलेली आहे, पण बाजूला ती पण उभी आहे. मी म्हटलं ही बाहेर कशी आली. बाहेर आली म्हटल्यानंतर आम्ही परत कॅन्टीनमध्ये आलो. मी माझ्या त्या नातेवाईकाला सांगितलं की अरे ही तर बाहेरच आहे, चला इथून निघायला पाहिजे. आम्ही निघून खाली आलो, कॅन्टीनमध्ये आलो हॉस्पिटलच्या. तीही आली तुमच्यासोबत. आणि ती आल्यानंतर ती बघत होती की हिने मला पाहिलं, नजरानजर झाली म्हटल्यानंतर ती खाली आली. आणि खाली आल्यानंतर आमचं प्रश्न उत्तर झाली. त्याच्यात तिने सांगितलं मला सोडा, मला नका याच्यात अडकव, मला जाऊ द्या. तिचा भाऊ बसला होता, खूप रडत होता. मला बेटा मैं आपको कैसे जाने दूं, तू मेरी छोटी बहन आहे. आणि तिने खूप रडून रडून ते सांगितलं नाही मला त्रास होतोय, मला जाऊ द्या. तर सगळे तिथे त्यांनी बोलवले होते, सगळ्यांशी आम्ही कनेक्ट केलं, तिच्याशी बोललो. तिने काही विषयांना तिने म्हणजे उजाला दिला की मी याच्यामध्ये माझे इन्शुरन्सचे पेपर ठेवले आहेत, मुलींसाठी ठेवले आहेत, हे असं केलंय तसं केलंय. हे सगळं सांगितल्यानंतर पुन्हा तिने सांगितलं की मला जायचंय. भाऊ म्हणाला मी काय देऊ तुझ्यासाठी की तुला शांतता मिळेल. तेव्हा ती म्हणाली चुरमा लड्डू ना आप बच्चों को खिला देना. आणि ते सांगताना जितकी लोक तिथे 15 ते 20 कॅन्टीनमध्ये बसलेली लोक रडत होती, त्याच्या दुप्पट मला वाटतं मी रडत होते. कारण की मला हे कळत होतं की ती एक 35-40 वर्षाची स्त्री आहे. हो ना, इतके. आणि आपल्या 2 मुलांना सोडून ती जातीये. तिचे वडील त्या व्हीलचेअरवरती येऊन बसलेले होते. हा दृश्य काही चांगलं नाहीये, कोणीही पाहू नये. बरोबर. आणि त्यावेळेला तिचा भाऊ, मी म्हटलं की मुझे भी तकलीफ हो रहा है लिखते समय, ज्या वेळेला आपण एक कनेक्ट करतो त्यावेळेला. तर तो म्हणाला की मैं चुरमा लड्डू दे देता हूं, बेटा तुम जाओ. त्याने सगळे नातेवाईक बसलेले, सगळे रडत होते. तुम जाओ, तुम जा सकते हो, असं म्हटलं. आणि सगळे उठले. तीही पुन्हा गायब झाली. मी म्हटलं कोणीतरी तिथे नळ्या किंवा कशाला तरी हात लावला असेल. आणि तितक्यात तिची बहीण जी आहे ती धावत वरती येऊन ती म्हणाली हो, नर्स आली होती आणि ती नळी नीट करत होती. आणि तेव्हा ती लगेच वरती गेली की मला कोणीतरी हात लावला तिथे, म्हणून ती परत दुसऱ्या मजल्यावर गेली. आणि इथे असं झालं की सगळ्यांनी मला मिठ्या मारल्या अक्षरशः की तुझ्या मार्फत आम्हाला मीडियम थ्रू आम्हाला निदान 1-2 तरी डायलॉग तरी करता आले तिच्याशी, की समजले की तिला काय हवंय काय नाही ते. आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही सगळ्यांनी इथेच थांबा, म्हटलं अजून 1-2-1-2.5 तासात ती जाईल. आता तिला व्हेंटिलेटर लावलं होतं, त्यामुळे ती कधी जाऊ शकत होती, पण ती राहू मात्र बरेच दिवस शकत होती. कारण व्हेंटिलेटरवर तुम्ही ठेवलं तर काही नाही. पण जसं मशीन बंद पडावं तसं तिचे सगळे अवयव आपसूक बंद पडले आणि 2.5 तासानंतर ती गेली. आणि हा अनुभव आणि असे अनेक अनुभव मी पाहिलेत. पण ह्याच्यानी एक झालं मात्र की तो ट्रॉमा जितका बाकीच्या लोकांना आहे तेवढाच तो ट्रॉमा मला पण आहे. त्यामुळे मी हे बंद केलं मात्र
त्याच्यानंतर बरेच क्लायंट्स मी घेतले होते तसे, ज्यांना अचानक काही हवं होतं आणि त्यांनी येऊन सांगितलेलं आहे की या ड्रॉवर मध्ये माझे पेपर आहेत, या ड्रॉवर मध्ये हे ठेवलेलं आहे, मी कोणाचा देणेकरी नाहीये, लोकांकडनं आपल्याला पैसे येणं आहे, हे सगळं व्यवस्थित सांगतात. पण ते तेवढं पूर्ण झालं. त्याच्यानंतर मात्र कितीही बोलवायचा प्रयत्न केला तरी ती 2 मुलांची आई परत आली नाही. म्हणजे तिला एवढा आतोनात त्रास झाला होता की तिला पुन्हा पीप करून बघायची इच्छा झाली नाही की माझ्या नवऱ्याच्या आणि माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये काय चाललंय, कारण तो त्रास सहन करायचा आपल्याला. म्हणजे गेल्यानंतर सुद्धा कित्येक वेळेला प्रारब्ध आपल्याला अडकून ठेवून देतं तिथे, त्याच्यामध्येच अडकून ठेवून देतं. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की प्रत्येकाने काय करावं, मला नाही घेता येतं, चांगली गोष्ट नाही करता येते, मला ते ट्रान्झिशन जे आहे चांगल्यामध्ये रूपांतर नाही, विष्णू सहस्रनाम वाचा. विष्णू सहस्रनाम वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर, व्हायब्रेशन्स ऐकल्यानंतर ही प्रलोभनं जी आहेत, मैं मरने के बाद तुझे तकलीफ दूंगा, हे पण असतं. आपण हे सहजगत्या बोलून जातो. कोणाला बोलताना, अरे मरने के बाद देखना मैं आऊंगा भूत बनके, नाही बोलायचं. ताबा ठेवला पाहिजे. खरंच होत नाही. तुमची इच्छा तुम्ही सारखी दाखवताय ना, तुम्हाला कसा तो व्हाईट लाईट कडे मार्ग मिळेल, तुम्ही तिथेच अडकून पडाल. तुम्हाला जाणं भाग आहे, तुम्हाला पुढच्या मार्गाला जाणं भाग आहे. पुढचा मार्ग म्हणजे तुम्ही सूक्ष्म रूपामध्ये होऊन तुम्ही विलीन होता, हा तुमचा मार्ग आहे. नाहीतर तुम्ही जडत्व घेऊन तुम्ही सोल सारखं इकडे तिकडे फिरत राहणार, लोकांना घाबरवायला, काय उपयोग आहे त्याचा. मग आम्ही त्याला गोजीरवाणा नाव दिलं, कारण की मी म्हटलं तसं हा विषय खूप गहन आहे. ह्याला गोजीरवाणा नाव म्हणजे काय, निगेटिव्ह एनर्जी अँड पॉझिटिव्ह एनर्जी. ते म्हटलं की लोकांना वाटतं हायसं वाटतं है ना. मी म्हटलं अरे बापरे, इकडे काळी छाया आहे, घाबरून जातील लोक. माझ्या म्हणण्यानुसार प्रत्येक वेळेला बॅड एनर्जी म्हणजे काळी छाया नाही, काही वेळेला इतरत्र फिरून आलेली असते, ती पण आपल्याला निगेटिव्ह कडे नेते. आज समजा तुम्हालीच माझं सुरुची ताई, माझं खूप डोकं दुखत होतं, तीही बॅड एनर्जी आहे. म्हणजे काय काळी छाया तुझ्या पाठीवर बसली आहे हे नाही होत, शारीरिक पण दुखणी आहेत ना. मला सांगावं लागतं. काही लोक म्हणतात, सुरुची मावशी तुला माहिती नाही, मला 3 दिवस झाले असं वाटतंय की माझ्या पाठी कोणतरी चालतंय. मग मी बघते कुठे चालतंय, कुठे तुला दिसतंय, मला कसं दिसत नाहीये. कोणी नाहीये म्हटलं, तुला टेन्शन आहे, त्या टेन्शनमुळे तुला सातत्याने वाटतंय की कोणतरी आहे. प्रत्येक वेळेला सोलच पाठी उभा राहील असं काही नाहीये. आपल्या मनाचे पण खेळ आहेत. किंवा ती जी गिल्ट फील आहे ना, ती दुसऱ्यावरती कसं सरकवायची हे पण चालतं लोकांचं. की मला भीती वाटतेय, नोकरीला जायला भीती वाटतेय, मला काहीतरी मिळत नाहीये, म्हणजे माझ्यावरती काळी जादू केली, माझ्या पाठी भूत लावली. करायचं नसेल तर त्याला एक बहाणा पण आहे. पण आता एक आहे मात्र, की मी इथे आल्यानंतर मी सांगू शकते की या रूम मध्ये सोल आहे की नाही, ती एनर्जी मी चेक करू शकते. बरोबर. तू ऍज अ कॉमन मॅन चेक करू शकते का, नाही चेक करू शकते. मग त्यावेळेला आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होतो, की आपल्याला कळत नाही ना की काय चाललंय. एका व्यक्तीने, पॉडकास्ट करणारीच व्यक्ती आहे, ती व्यक्ती पॉडकास्ट करायला बसली, तिचा माईक कसा समोर होता. आता तू हे टेक्नॉलॉजी आणलीस आता छान, ते मला बरं वाटलं, कारण की माईकमुळे कित्येक वेळेला असं अनकम्फर्टेबल फील होतं. तर तीही व्यक्ती ते माईक समोर आणला होता आणि तो माईक समोर आल्यानंतर ती जेव्हा बोलायला सुरुवात करायची, माईक ऑफ. समोरची व्यक्ती बोलते, हिने परत बोलायला लागली, माईक ऑफ. अच्छा. तो होता ना, मग तिने सगळीकडे पाहिलं व्यवस्थित फिरून. तिने एका ठिकाणी, कशाला त्रास देताय, नका ना त्रास देऊ, मी इकडे बोलायला आली आहे ना, जा ना इकडनं. अच्छा. असं म्हटल्यानंतर दुसऱ्या क्षणी माईक व्यवस्थित चालू आणि व्यवस्थित पॉडकास्ट झाला. ही जी आहे ना, ही गोष्ट प्रत्येकाला नाही करतायत. मग त्याच्यासाठी गिने चुने असे तुटपुंजे लोक आहेत, 5-6, ती लोक. आता काही लोक समजू शकतात इकडे आहे, पण ते नलिफाय करू शकत नाही, ती एनर्जी साफ करू शकत नाही. म्हणजे त्यांचा वावर आपल्याला कळतो, राईट, पण त्यांना कनेक्ट करणं, त्यांना बाहेर काढणं, त्या जागेतनं त्यांना बाजूला करणं, हे जमत नाही. एकच मार्गी जमतं. म्हणून आम्ही म्हणतो, पण करणी बाधा करणारी लोक काय करतात, करणी करून टाकतात. मग ते म्हणतात, अहो पण आम्हाला आता बस करायचंय, तर त्यांना ती रिव्हर्स माहित नाही कसं करायचं. त्यावेळेला त्यांना त्रास होतो. मग ते एनर्जी शोधायला जातात की प्लीज मॅडम, मी करायला तर घेतलं हे, पण खूप जास्त झालंय, आता हे बंद करा. मी मग त्यांना विचारते, करायला सुरुवात केली तेव्हा मला विचारलं होतं, नाही ना, आता नाही करू शकत. कारण त्याची जबाबदारी घेणं म्हणजे अजून आपल्यावरती एक म्हणतात ना मायनस लाईन काढणं असं आहे.
तर त्याच्यातनं बाहेर पडण्याचं असेल तर मी म्हटलं तसं गेलेल्या व्यक्तींच्या बाबतीत न बोलता आपल्या घरामध्ये गेलेली व्यक्ती राहायला नको म्हणून विष्णू सहस्रनाम हा त्याच्यावरती अतिशय उत्तम उपाय आहे. आणि त्याचे व्हायब्रेशन जे आहेत ते खूप सुंदर आहेत. त्यामुळे तुम्ही सकाळी 7 वाजता लावा उठायच्या वेळेला. आजकाल तर प्रत्येक घरामध्ये अलेक्सा आहेच. त्या अलेक्साला ते सेट करून ठेवा अलार्म सारखा. तो 7 वाजता विष्णू सहस्रनाम चालू करतो. मला अतिशय आनंद होतो. सकाळी आम्ही तो लावतो. माझ्या फ्लोअरवरची सगळी लोक जी आहेत ती मला म्हणतात की तुमच्याकडे विष्णू सहस्रनाम लागतं. आणि सुरुचीताई आम्हाला असं वाटतं की आम्हाला पण त्याच्यात सिक्युअर झालो आम्ही. ते दरवाजा काही लोक उघडा ठेवतात की नाही त्यांच्याकडनं सोनटक्यांच्या घरातनं ना विष्णू सहस्रनामचं आता सुरुवात होणार आहे. दरवाजा उघडा ठेवतात. त्यांना असं वाटतं व्हायब्रेशन तिकडनं पण येत आहेत. आणि येस व्हायब्रेशन जातातच. म्हणजे समोरच्या घराचे देखील येस. आता तू हे म्हणतेस ते बरोबर आहे. चांगलं मी करते तर 3 घरांमध्ये जात आहे. त्यांच्याकडे वाईट असेल तर त्यांचीही ऊर्जा आपल्याला लागते. पण विष्णू सहस्रनाम ही अडवते. त्या दरवाजाच्या बाहेर ठेवते. ती म्हणे तिथेच राहास. या घरात तुला येण्यास मज्जा आहे. मग तू तिथे राहा. पण हे गेलेल्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये बरंच आपण ऐकलेलं आहे. आपण पाहिलेलं आहे. पण एक आहे मात्र की तो विषय मात्र अतिशय गहन आहे. तुम्ही आता म्हटला की मृत्यूनंतर तिथे मोजमाप करणारं कोणी नसतं. तर मग जे वाईट कर्म करतात त्यांना तर सूटच मिळाली एक प्रकारे की बाबा चला मी वाईट कर्म करतो मला काही त्याची शिक्षा मिळणारच नाहीये. तसं पण नरक स्वर्ग हा कॉन्सेप्ट नाहीच आहे. तर मग त्याच्यासाठी तुम्ही काय सांगाल? स्वर्ग आणि नरकाचा अर्थ असा आहे की व्यक्तीने ठरवलेल्या 2 गोष्टी आहेत. जे मन खातात, ज्याची मन त्रास देतात आहेत ती त्या मार्गाला सुरुवात होते जायला. तुम्ही हे चक्रच मुळात इतकं वाईट आहे की जन्मापासनं म्हणजे जन्म घेताना जे यातना होतात प्रत्येकाला ते मरेपर्यंत यातना होतात. मरताना सुद्धा तुमचं ट्रान्झिशन जे मगाशी म्हटलं की जीव जाताना हा इझी प्रोसेस नाहीये. त्यात सुद्धा अडचणी आहे. त्याच्यात सुद्धा त्याला जाता जाता जातो तो व्यक्ती. आणि त्याच्यानंतर सर्वात मोठे धक्कादायक की आपल्या लोकांच्या बरोबर आता मी कम्युनिकेशन करू शकणार नाही. ह्याचं दुःख फार मोठं आहे. पण आता तू म्हणाली तसं की मोजमाप करायला कोणी बसलं नाहीये. मग काय असतं? गरुड पुराण प्रमाणे पण बघायला गेलं तर स्वर्ग आणि नरक हा 2 शब्द त्यांनी दिलेले आहेत की तिकडे आहे. पण माझं म्हणणं असं आहे की ते बघण्यासाठी म्हणून प्रत्येकाला वेगळ्या मार्गाने जावं लागेल. मग गुरुदेवांनी जे शिकवलं त्याप्रमाणे आपण जेव्हा ट्रान्झिशन करतो बॉडीतनं बाहेर त्यावेळेला तुम्ही एका सूक्ष्म रूपामध्ये त्याचं तुमचं निरसन होतं. आता समजा तुझ्या शरीरामध्ये अजूनही इच्छा आहे, तुम्ही वाईटच कर्म केलेली आहे तर तुला ती परतफेड तर करावी लागणार. कारण तू कोणाचं तरी वाईट केलंस म्हटल्यानंतर सूक्ष्म रूपात जाऊन मी फेदर वेट झाल्यानंतर मला आनंददायक आल्हाददायक ते जो जीवन आहे की मी वाईट एका लाईट कडे निघून जाते. आणि मग तिकडे निघून गेल्यानंतर मला असे बरेचसे सोल मिळतात जे अगदी फेदर वेट असतात. ते तुम्हाला मिळत नाही. मग तुम्ही काय करता की पुनश्च तुम्हाला जन्म घ्या, पुन्हा त्या फेऱ्यात अडका. आता तू ज्याचं वाईट केलंयस तो व्यक्ती पण समोर उभा राहणार आहे. तो येणार कुठल्या ना कुठल्या रूपात आणि मग तो तुमचं वाईट करेल. हे चक्र मोडणं फार गरजेचं आहे. दिस इज विशियस सर्कल. अभ्यास केला नाही मी 10वीत फेल झालो चला पुन्हा बसलो. अभ्यास नाही केला 10वीत फेल. पण परीक्षा जाते का तुझ्या आयुष्याने निघून? नाही. ती परीक्षा राहतेच. मग यानं त्या कारणाने तुम्ही परीक्षा देतच राहता. भले ती 10वीची परीक्षा नसो. मग कित्येक लोक म्हणतात लग्न केलं मी पण बायको मला नाठाळ मिळाली, माझी काही उन्नती झाली नाही. ही काय सगळी प्रारब्धाची सगळी तुमची परीक्षेचं तुम्ही निरसन करायला येत आहे. उत्तर आहे जन्माची काही कर्म आहे, तुमची कर्म आहे ती तुम्ही पूर्ण करता. मग आता काय करायचं याच्यातनं बाहेर पडण्यासाठी मी म्हटलं तसं विष्णू सहस्रनाम वाचा. का तर स्वतःला पहिल्यांदा शुद्ध करा. कारण की ह्याच्यातच चक्रात आपण अडकलो तर आत्ताचं जीवन जे होतं ते एखाद्या वेळेस जास्त सुखकर होतं आणि पुढचं एखाद्या आयुष्य तुम्हाला माहिती नाही कितीतरी खराब मिळू शकतं. मग ते नको होण्यासाठी म्हणून मला असं वाटतं प्रत्येकाने आता जे पण तुम्ही केलेले आहेत, मी मागच्याही पॉडकास्टमध्ये म्हटले ह्याचा अर्थ मी काही चुका केल्या आहेत का नाही केल्यात का. चला सुरुचीताई तर आता हे सगळं सांगू शकते. मग तिने कधीच चुका नाही केल्यात का? केल्या. जे प्रारब्ध होतं ते पूर्ण करावंच लागलं. आपण म्हणतो ना शादी करके देखो बेटा तुमको करना ही पडेगा. तसंच आहे ते. काही चुका आहेत त्या होतातच. पण त्याच्यातनं आपल्याला जेव्हा कळतं की आपलं जे प्रारब्ध आहे आता ते आपल्या किंवा आपले परिणाम स्वरूप जे भोगावं लागणार आहे ते खूप जास्त भोगावं लागणार आहे ते समेटो. मग कोणीतरी आपल्याला देवदूतासारखं गुरु भेटतो आणि आपल्याला हात हलगत देऊन पुढे नेऊन ठेवतो आणि म्हणतो आता हा मार्ग तुझा. ते करण्यासाठी म्हणून तुमचे कर्म तुम्हाला बदललेच पाहिजेत आणि कर्म चांगले केले तर त्याचे रिपकेशन्स तुम्हालाच नाही आजूबाजूच्या बाकीच्या आपल्या घरातल्या लोकांना सुद्धा मिळतात. आणि त्यामुळे आपल्याकडे मग ही करणी बाधा भूत पिशाच हे सगळं निघून जातं. त्यामुळे स्वर्ग नरकापेक्षा सुद्धा मेन आहे
की आपलं स्वतःचं माइंड ते क्लीन केल्याशिवाय तू उत्तराला कशी उभी राहणार? समजा मेल्यानंतर कोणी समोर आलं तुझ्याकडे आणि म्हणाले तू काय केलं तुझ्या आयुष्यात, तर तुला सांगता आलं पाहिजे की नाही, मी एवढी सगळ्या करायचा प्रयत्न केला, तुम्ही बुद्धी दिली त्याप्रमाणे चांगलं करायचा प्रयत्न केला. त्यावेळेला तुम्हालाही कोणीतरी हात येईल, अलगद हात घेऊन पुढे निघून जाईल. तर ह्याच्यासाठी म्हणून आपली कर्म चांगली केली पाहिजे. अगदी बरोबर. कधी कधी अकाली मृत्यू होतो किंवा एखादी व्यक्ती आत्महत्या करते, तर त्यांचे पुढे काय होते किंवा त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाला काही त्रास होतो का? हा विषय असा आहे ना की त्याला जितका आपण हात घालू तेवढा तो खोल खोल निघत जातो. पण मी वरवर सांगते जे आपल्याला पटकन आपल्याला समजेल असं. अकाली मृत्यूचा अर्थ काय की सडन डेथ. सडन डेथचा अर्थ असा आहे की त्याला, त्या व्यक्तीला, जाणाऱ्या व्यक्तीलाही कळत नाही की आपला मृत्यू झाला. त्यावेळेला ती ऊर्जा जी आहे, गेल्यानंतरची ऊर्जा जी आहे, ती ऊर्जा तिथेच बसून राहते. मग तू बरेचदा ना असं पाहिलं असेल की रस्ते जातात तेव्हा रस्त्यांमध्ये एक पाटी लावली असते की इकडे अपघाती मृत्यू होतात किंवा अपघात होण्याचं क्षेत्र, हो ना. तर असं आपण बरेचदा बघतो. तर असं बघितल्यानंतर तिकडच्या गावच्या लोकांना सुद्धा आम्ही विचारलेलं आहे की तुम्ही याच गावात राहता तर काय तुम्ही अनुभवलंय? तर त्यांनी आम्हाला असेही अनुभव सांगितलेत की गाडीची चाकं उचलली जातात आपसुक, मग तिथे तुमचे ऍक्सिडेंट होतात. मग लोक म्हणतात हे ठरलेलं आहे की या वेळेला असे ऍक्सिडेंट होतात आणि त्यामुळे बरेच तिकडे अपघाती क्षेत्र, अपघात क्षेत्र असं लिहिलं जातं. मग ते का लिहिलं जातं गव्हर्नमेंटला पण माहितीये, पण फक्त एवढंच आहे की कोणी समोरून येऊन उघडपणे कसं बोलणार, कारण त्याचं प्रमाण हा सूर्य आणि हा चैत्र असं नाही करताय की बघा सोल इकडे आहेत का, कारण की तुझं डेट ऑफ बर्थ, माझी डेट ऑफ बर्थ, हिची डेट ऑफ बर्थ, तिची डेट ऑफ बर्थ, या सगळ्यांची डेट ऑफ बर्थ पण ती तशी असली पाहिजे जेव्हा कुठे सोल आपल्याला दिसू शकतात. मग आता तसंच आहे की ती एनर्जी आहे, आपण सोल नको म्हणूया, मी म्हटलं तसं तो वादाचा मुद्दा आहे, पण आपण म्हणूया ती एनर्जी तिकडे एकटवली जाते. 1 जातो, 2 जातो, 3 जातो आणि तिथे ती एनर्जी येते. ती एनर्जी बरेचदा रागवलेली असते, कारण त्यांना आपल्या लोकांबरोबर कम्युनिकेट करता येत नाही आणि कम्युनिकेट नाही करता आल्यामुळे ते अजून जमा करायला सुरुवात करतात लोकांना, कारण त्यांना कम्युनिकेशन करायचं असतं. त्यांना ते सांगायचं असतं की माझा मृत्यू झाला आणि अचानक झालाय, मी कारणीभूत नाहीये. तर त्यावेळेला त्यांना तिकडे जाऊन शमन करणं फार गरजेचं आहे, म्हणजे शांत करणं फार गरजेचं आहे. मग शांत करणं म्हणजे काय करणं? लोक म्हणतात की आम्ही तर सगळे विधी पूर्ण झालेले आहेत, म्हटल्यानंतर आपण आत्म्यास नमस्कार करतो. ती जागा जिथे ती व्यक्ती तिथे गेलेली आहे त्या जागेवर जाऊन तुम्हाला नमस्कार करून प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. अच्छा. की म्हणजे पुरुष असेल तर बाबा रे ही तुझी जागा नाहीये थांबण्याची, कारण की तू थांबलायस ती एनर्जी तिकडे क्रिएट होते वेगळी. दुसरा व्यक्ती समजा गेला तर त्याची एनर्जी क्रिएट होते आणि तो एक बॉम्ब स्वरूपी तिकडे ती एनर्जी क्रिएट झाल्यामुळे आपण त्याला लगेच इग्नोर करायला गरज आपण करून टाकतो की नाही नाही बाबा या मार्गाने जायचं नाही, आपण दुसरा मार्ग घेऊया, तिथून जायचं नाही, कारण ती एनर्जी तिकडे ऍक्टिव्ह ती तुम्हाला भटकवू शकते. आणि म्हणून तिथे जाऊन तुम्हाला प्रार्थना करून त्या व्यक्तीला पुढच्या मार्गाला जाण्या सांगायचं हे आपल्या हातात आहे. आता समजा घरात अचानक कोणीतरी लावून गेलेलं आहे किंवा काही पिऊन गेलेलं आहे किंवा हातात कापून गेलेलं, हे अचानक मृत्यू, पण हा ओढावून घेतलेला मृत्यू आहे. हा कोणी त्यांना मानसिक ताप दिला असेल, कोणी काय दिला असेल, पण तू तुझा घेतला त्याचं तुम्हाला पातक स्वतःला आहे. तू स्वतःला पातक करून घेतलं, कारण की कुठल्याही बाबतीमध्ये स्वतःला त्रास करून घेणं स्वतःच्या शरीराला हे पातकच आहे, हे पाप आहे. मग हे पाप काय, तुम्ही कसं त्याचं करणार, निरसन करणार, हे इतरांना लागतं का? तर येस, तिथे परत ती ऊर्जा राहते. मग ती ऊर्जा राहिल्यानंतर ती त्रास द्यायला सुरुवात करते, कारण की तुम्ही फटकन गेलेला. मग फटकन गेलात म्हटल्यानंतर बोलायचं राहिलं, सांगायचं राहिलं, जसं मी मगाशी म्हटलं तसं, म्हणजे ती ऊर्जा परत तशीच राहते. आता हे कोणाला क्लीन करता येईल? हे कोणतरी एक एनर्जी रीडरच पाहिजे, जो एनर्जी रीडर त्याचं परिमार्जन 19-20 मध्ये करत राहतो की ह्या इथे मला थोडंसं वाईट वाटतंय, या साईडला चांगलं वाटतंय, या साईडला काहीतरी खराब आहे. ती ऊर्जा आहे, म्हणजे काही ती व्यक्ती उभी आहे असं नाहीये. ती गेली पण ती ऊर्जा सांडून गेली, निगेटिव्हिटी सांडून गेली. आपण म्हणतो ना की आमटी केली, भात केला आणि मला या रूम मधून त्या रूम मध्ये सगळ्यांना जेवायला वाढायचं होतं, ते हळूहळू पडत 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 वरण पडत पडत गेलं. म्हणजे तू काय केलं, त्या रूम पासून या रूम पर्यंत खराब करून टाकलंस. दिस इज निगेटिव्हिटी. मग आपल्याला पुसा, धुवा, सगळं नीट करा आणि मग जेवा. झालं, म्हणजे हाताला पोतं लागलं जेवायच्या अगोदर, बरोबर की नाही? मग त्या पोतं पुसून पुसून जायचं, म्हणजे ती निगेटिव्हिटी असते. तर सिमिलर वे हे असं आहे, ती निगेटिव्हिटी सांडत सांडत निघून जातात, कारण की आपण क्रिया तर सगळी करतात.
आजच्या घडीला इंडियामध्ये किंवा पूर्ण देशामध्ये सुद्धा कोणी जरी असं गेलं तरी आपण सगळे संस्कार आणि सोपस्कार करतोच की हो ना. गेल्यानंतरचे सुद्धा. हो. फक्त एवढंच आहे की ती बॉडी मिळायला वेळ लागतो. तिथून परत करा म्हणजे तुम्ही काय करताय तर त्या शरीराला सुद्धा त्रास देताय तरी तुमचं सगळं विच्छेदन होतं. पोस्टमॉर्टम करावं लागतं म्हणजे तुम्ही शरीराला अजून त्रास देता, हो. अजून त्रास देता आणि त्याच्यातनं तुम्ही सुटका नाहीये कारण तुम्हाला काही करू शकत नाही. आपण आपला व्यक्ती गेलेला आहे तर त्याचा करणं भाग आहे, हातात देणारच नाही त्याच्याशिवाय. म्हणून सांगते की परावृत्त करायला पाहिजे स्वतःला. मार्ग सापडतील, 4 सापडतील, 5 सापडतील, शोधणं तुमचं काम आहे. पण ह्याच्यावरती एक मार्ग चला मी म्हणजे संपलं हे नाही होत. त्याचं उलट परिमार्जन अजून तुम्हाला परत जन्म घ्यायचाच आहे. आता मला सांग, एक फनी इन्सिडेंट आत्ताच मी ऐकला. त्याचं ऐकल्यानंतर मला एवढं हसू आलं. मला असं वाटलं की खरंच कसं इथे नशीब लिहिलंय बघ. एका अमेरिकेतल्या एका 85 मजल्याच्या बिल्डिंग वरनं एका बाईने मारली की माझ्या ठिकऱ्याही मिळू नयेत कोणाला वरनं एवढ्या पडल्यानंतर इतक्या उंचावरनं म्हणून तिने उडी मारली. एवढी हवा होती की ती 25व्या मजल्यावरनं 85व्या मजल्यावर मारून 84 मजल्यावर फेकली गेली. जैसे ते आतमध्ये परत. काय सांगताय? आणि ते झाल्यानंतर आता बघ तिचं कसं तिचं वाईट ह्याला झालं. तिथे घरची लोकांनी तिला शिव्या घाल घातल्या की तुला हीच बिल्डिंग मिळाली. म्हणजे त्यांनी सांगितलं नाही की तू नकोस, त्यांनी सांगितलं साठी हीच बिल्डिंग मिळाली का? अरे बापरे, म्हणजे त्यांची पण तीच इच्छा होती की गेली तरी चालेल, पण ती जिवंत राहिली. पोलीस खाक्या पाठी लागला की तुम्हाला हे पाप आहे, तिला जेलमध्ये टाका. अरे देवा. नवरा जे कोण आजूबाजूचे नातेवाईक होते ते म्हणायला लागले बघा ही अशी आहे, ही कधी काही पण करेल बाबा आपल्यावरती येईल. म्हणून लोकांनी पण तिला लांब राहायला सुरुवात केली. बापरे. आता हे जे परिमार्जन आहे त्याचं रिपरकशन्स केवढे आहेत. हो. माझं म्हणणं असं, आपल्या ज्या प्रारब्धाला लिहिलेलं आहे ते पूर्ण करा. नैसर्गिक येऊ दे मग तुम्ही जा. तरी देखील तुम्ही जाणून बुजून तुमचं पातक तुम्ही जमाच करत राहिलात आणि ते आपलं बोचकं घेऊन तुम्ही गेलात तर निश्चित आहे बाहेर जाऊन परत तुम्ही जन्म घ्या, परत चक्र फिरत राहा, परत तुम्ही ज्यांच्याबरोबर वाईट केलंय ते सगळे तुमच्या पाठी लागतील, लूपमध्ये फिरत राहा. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की आपलं कर्म चांगली करावी, कर्म अशी करावीत की गेल्यानंतर सुद्धा लोकांना वाईट वाटलं पाहिजे. पण तो सोहळा आहे. काही धर्मांमध्ये तू बघशील की व्यक्ती गेली तर ते अगदी ढोल ताशे पण वाजवतात. काही लोक म्हणतात की मी गेल्यानंतर 12 जारी ऐसा करू, रथावर बसवून प्रेत नेतात. पण ते कशासाठी आहे की तो सोहळा आहे. तू सुटलास या चक्रातनं, कुठे अडकतोस हे म्हणण्यासाठी तो सोहळा आहे. कारण ते माहिती आहे की आपण पण भोगतोय ना रोजच्या रोज. बघ तू 2 दिवस नको खाऊ, तिसऱ्या दिवशी तुला असं वाटेल की माणसाला खाते मी आता, इतकं पोटाचे अग्नी आपला भडकतो. त्याच्यापेक्षा ह्या चक्रात पडण्यात काय पॉइंट आहे. पण म्हणून पत्करलं आणि मी सुटका हे चुकीचं आहे. तुम्ही ते अजून जमा करताय पातक. मला असं वाटतं की आपली कर्म पूर्ण करावीत, चांगली करावीत आणि नॅचरल येऊ दे आणि मग जावं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला या फेऱ्यामध्ये अडकायला लागत नाही. कळलं? आणि मग तिथे सुरुवात होते ती म्हणजे नरक आणि स्वर्ग. कारण मी काही वाईटच केलं नाहीये, माझं मन खूप स्वच्छ आहे, तर मला भीती नाहीये गेल्यानंतर. मी त्या व्हाईट लाईट मध्ये सहज समावून जाईल. हे जे आनंद आहे ना तो आनंद तुम्ही नैसर्गिक तुम्हाला आल्यानंतरच मिळतो. आणि म्हणून माणसांनी स्वतःला परावृत्त केलं पाहिजे. जी शेवटची 15 मिनिटं असतात आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या की आता मला काहीतरी स्वतःला करायचंय, त्यावेळेला आपल्या अगेन्स्ट असलेल्या लोकांना व्यक्तीला फोन करण्यापेक्षा चांगल्या व्यक्तींना फोन करा. त्या मनातनं त्या विचारातनं तुम्ही बाहेर पडा. चांगल्या व्यक्तींना फोन करा, बोला 2 मिनिटं आणि बाहेर पडा. आणि मला असं वाटतं तिथेच तुम्हाला समजेल की मी काय स्टेप घेतली असती तर त्याचं काय झालं असतं. आपल्या बाजूला सगळ्या लोकांना रडत खरंच सोडतो आपण, तर त्याच्यापेक्षा दिस इज द बेस्ट वे टू लीड युअर लाईफ विथ लाफ्टर, मेक फ्रेंड्स, गुड फ्रेंड्स. ते तुम्हाला जीव देणारी लोक तुम्हाला मिळाली तर त्यांच्या आधारे पण तुम्हाला जिवंत राहणं फार गरजेचं आहे. काहीतरी करून दाखवा आपल्या आयुष्याचं तर चांगलं आहे. तर मला असं वाटतं मी परत त्याच विषयाकडे येते, पण येस, विष्णू सहस्रनाम लावा, तुम्हाला बरंच शांतता येईल. खूप छान. समजा घरातील एखादी व्यक्ती मृत पावली तर त्यांची अंत्यविधी आपण कशी करावी? हा प्रश्न कसा आहे की हा प्रश्न प्रत्येक जातीला धर्माला धरून वेगळा वेगळा आहे. म्हटल्यानंतर त्याच्यात मी हस्तक्षेप नाही करू शकत. पण निश्चितच पूर्ण संस्कार केल्याशिवाय त्या व्यक्तीला मुक्ती मिळत नाही. म्हणजे तुम्ही समजा सांगितलं की मी भडाग्नी देऊन टाकतो, तर हे ऍक्सिडेंटचे ज्या काही गोष्टी आहेत तिथे ते भडाग्नी देऊन त्यांना पोस्त करतात. पण मला असं वाटतं की
प्रत्येक जो व्यक्ती जातो त्यांच्या ज्या संस्कार असतात त्या संस्काराप्रमाणे तुम्ही करायला हवं, जेणेकरून त्यांच्या आत्म्यास शांती मिळते. आणि दुसरी गोष्ट, कित्येक आपल्याला काही अजून त्याच्यावरती रिलेटिव्ह काही अशी प्रश्न आहेत की ज्या व्यक्तीने लग्न नाही केलंय पण तो व्यक्ती गेला, तर आता आमच्या शाखेमध्ये बघायला गेलं तर त्यांचं लग्न लावलं जातं आणि मग त्याला मुक्ती दिली जाते. ही का दिली जाते मुक्ती? कारण की त्याची परत इच्छा राहू नये. आपण मगासपासून म्हणतोय की एक व्हाईट लाईट कडे जायचंय आपल्याला. मग मनामध्ये इच्छा राहिली की मी एवढा मोठा झालो, मला काही स्त्री मिळाली नाही माझ्या आयुष्यामध्ये, तो एक भाग माझा पोकळी तशीच्या तशी राहिली, तर ती पोकळी राहू नये म्हणून त्याचं एक विधिवत लग्न लावलं जातं आणि मग त्याला पोस्त केलं जातं. तर माझं म्हणणं तर सरळ सरळ आहे, प्रत्येक जातीमध्ये धर्मामध्ये एक संस्कार आहेत, गेल्यानंतर ते संस्कार मात्र विधिवत पूर्ण करावे आणि मग माणसाला पोस्त करावं. असे म्हणतात की महिलांनी स्मशानात जाऊ नये, तर हे योग्य आहे का? हे बऱ्याच ठिकाणी योग्य आहे. का मी तेही सांगते. कारण की आपली इम्युन सिस्टीम जी आहे स्त्रियांची खास करून ती पुरुषांपेक्षा कमी असते आणि कमी असल्या कारणाने स्मशान हे आगार आहे, गेलेल्या लोकांचा आगार आहे. तिकडे सकाळी 2 गेले असतील, दुपारी 2 गेले असेल, रात्री मध्यरात्री कोणाला पोस्त केलं असेल, तर तिथे तो आगार आहे. तिथे सोल्सचं भरपूर किंवा नेगेटिव्हिटी बघूया आपण, ते नेगेटिव्हिटी तिथे खूप थांबलेली असते. बरेच पुरुष रडत असतात, स्त्रिया, पुरुषांचे कोण लहान मुलं असतील ते रडत असतात. आता तिथे एका स्त्रीने जाणं, मानसिकता तिची अगोदरच खच्चीकरण झालेलं आहे कारण तिचं कोणीतरी गेलेलं आहे. मग परत स्मशानात जाणं आणि स्मशानात गेल्यानंतर पुन्हा ते प्रेशर झेलणं, तिला त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी आपण जितके मुळे हिंड्रन्सेस घालतोय ते हे पहिले घालतो. म्हणून स्त्रीने शक्यतो स्मशानात जाऊ नये. पण आता कोणाकडे पर्याय नसेल आणि ती एकटीच व्यक्ती असेल तर मग आपण काही करू शकत नाही. त्याच्याबद्दल एक्झाम्पल म्हणजे छोटंसं अगदी 2 मिनिटाचं, म्हणजे माझी आई जेव्हा गेली त्यावेळेला ते कोविड चालू होता, 2020 चालू होतं आणि त्यावेळेला ती अचानक गेली. अचानक गेल्यानंतर घरात सुद्धा माझे दीर आणि माझी जाऊ होती आणि गणपती असल्या कारणाने गणपतीला आदल्या दिवशी आम्ही विसर्जन केलेलं होतं आणि तिने माझ्या दीराला आणि जावेला थांबून घेतलं की नका जाऊ, आपण 2-3 दिवस जरा मजा करूया आणि मग तुम्ही जा. पण तिची पोझिशन काही ठीक नव्हती हे आम्हाला माहिती होतं, पण जाणाऱ्यातली नव्हती ती. पण तिला रात्रीतनं 2:30 वाजता तिने मला उठवलं की मला त्रास होतोय आणि 2:40ला ती गेली सुद्धा. माझ्याच खांद्यावर डोकं ठेवून ती गेलेली आहे. शेवटचा श्वास तिकडे घेतला तिने. पण जाण्याच्या अगोदर 2 दिवसापासून ती मला सांगत होती की सुरुची समजा मला काही झालं तर तूच मला अग्नी द्यायचा. का? कारण की माझा भाऊ त्यावेळेला सौदीला होता, माझा मुलगा ऑस्ट्रेलियामध्ये होता. आता ह्याच्यामध्ये काय झालं की तिथे येणारी माणसं कोणीच नव्हती कारण की कोविड पण होता. पण माझ्या नवऱ्याने निश्चितच ते रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकला असता तो आणि घेणारही होता. पण माझ्या आईने हे 2 दिवसा अगोदरपासून सातत्याने बोलत होती कारण तिला कुणकुण लागलेली होती की मी काही जास्त राहत नाही. पण मग तिचं सगळं मीच केलेलं आहे. सगळं जाऊन तिला अग्नी देण्यापासून सगळं मी केलं. हे सोपस्कार पूर्ण करताना मनामध्ये जेवढं दुःख होतं त्याच्यापेक्षा समाधान सुद्धा होतं की तिची जी इच्छा होती ती मी पूर्ण केली. तिची तीच इच्छा होती की तू करायचं, थांबवू नकोस, मला ठेवू नकोस घरात, मला मात्र जाऊ दे, पण माझी इच्छा मात्र तू पूर्ण कर. तिची इच्छा, तिच्यामध्ये जीवामध्ये अडकलेले जे 2-3 लोक होती, ती माझी मुलगा तर येऊ शकत नाही कारण तो लांब आहे, नातू येऊ शकत नाही कारण तोही लांब आहे, पण तिने मानलेला मुलगा, तिची मानलेली बहीण म्हणजे माझी मावशी, जिला आम्ही रूपा मावशी म्हणतो, आणि ती आईसारखीच आहे माझ्यासाठी. तिचा मुलगा ऋषिकेश हा आईला तेवढाच जवळचा होता, पण तिने तरी देखील सांगितलं की ते आले असते तर मला बरं झालं असतं भेटायला, पण आपण कोविडमुळे ना कोणालाच भेटू शकत नाहीये सुरुची, पण माझं काही झालं तर तू मला अग्नी द्यायचा. आणि त्यावेळेला मावशीच्या घरी पण खूप त्यांचं सोवळं कडक असतं, पण ती सुद्धा सगळं सोपस्कार 4 वाजता उठून तिने पूर्ण केले आणि 5ची गाडी पकडून तिने इकडून तिकडून जसं शक्य होईल तसं ती सगळी लोक तिथे आली होती जी जी तिच्या अगदी जवळची होती. आणि त्यामुळे ऋषिकेश तिकडे होता. तर मला काय असं वाटतं की तिची इच्छा जी होती की माझा भाऊ यावा, तर ऋषिकेश रूपी माझा तिथे भाऊ आला. माझ्या मुलांनी बघण्यास नकार दिला होता की नको, मला आजी त्याचं दैवत होतं, पण त्यांनी मोबाईल थ्रू शेवटची अग्नी देताना त्यालाही मोबाईलवरती घेतलेलं होतं आम्ही आणि त्यालाही त्याचं आईचं दर्शन करायला दिलं. पण आनंद मी म्हटलं तसं, दुःख तर अतोनात आहे, आई कोणाचीही जाऊ नये असंच असतं प्रत्येकाला, पण ते आपल्याला प्रॅक्टिकल तो व्हावंच लागेल. पण तिने सांगितल्याप्रमाणे अग्नी मात्र देण्याचं कार्य माझ्याकडे आलं. मग इथे स्त्री असून देखील मी स्मशानात गेले होते. माझ्या अगदी बाजूला खांद्याला खांदा लावून माझा नवरा उभा होता, या खांद्याला माझा मानलेला अजून एक भाऊ उभा होता आणि त्या दोघांनी मिळून मला सावरलं आणि मला असं वाटतं की ते जास्त चांगलं होतं. त्यामुळे तिची इच्छा पूर्ण करणं हे चांगलं आहे, पण माझी इम्युन सिस्टीम मी तगडी ठेवली होती. ती तगडी ठेवणं तुमच्या हातात आहे. बरोबर.
त्यामुळे स्त्रीनी जायचं की नाही जायचं ह्याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही स्वतःला ओळखता, स्वतःला ओळखा आणि मगच जा. त्याच्याशिवाय प्राथमिक पहिली प्रायोरिटी म्हणाला तुम्ही तर स्त्रीनी स्मशानात जायचं नाही. ठीक आहे. समजा एखादा व्यक्ती मृत पावल्यावर त्याला त्रिपाद किंवा पंचक लागलं तर अशा वेळी काय करावे? ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी बेस्ड आहेत टाइमवरती. मग टाइमवरती बेस असल्या म्हटल्यानंतर ह्याचा अर्थ गेल्यानंतर आपण पहिल्यांदा गुरुजींना फोन करतो आणि त्यांना सांगतो की मरणाची तारीख काय आहे आणि मरणाची वेळ काय आहे. त्यावेळेला ते पंचांग उघडून बघतात की तुम्हाला त्रिपाद लागलाय किंवा पंचक लागलेला आहे. ह्याचा अर्थ काय होतो की व्यक्ती ओळखीच्या ज्या असतात त्यांच्या जीवाला धोका आहे, कारण की ती जाणारी व्यक्ती जी आहे ती ऊर्जा तशी ठेवून जाते आणि त्यावेळेला ऍक्सिडेंट होतात किंवा काही कोणाला दुसरा दगावू शकतो. ह्याच्यावरती पण विधीपूर्वक आपल्याला त्याच्यावरती तोड काढता येतो आणि ते विधी मात्र तुम्हाला लवकरात लवकर करायला पाहिजेत. पण निश्चितच पंचक लागला म्हणून हाय तोबा करायची आवश्यकता नाहीये. तुम्ही ताबडतोब मी म्हटलं तसं विष्णू सहस्त्रनाम वाचा किंवा तुम्ही दुसऱ्या कुठल्याही आपल्याला इम्युन सिस्टीम तगडी करायची तुम्ही प्रयत्न करा. कारण काय होतं ह्याच्यातनं फोकसच पूर्ण चेंज होतो. माझ्याकडे एक व्यक्ती मला सांगितलं त्यांनी की तो व्यक्ती हार्ट अटॅकचा होता आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मग डॉक्टर काय करतात, डॉक्टर पंपिंग करतात, हे करतात, शॉक देतात, हे त्याला रिवाईव्ह करायचा प्रयत्न प्रचंड झाला. मग डॉक्टरांनी त्याला डिक्लेअर केलं. तो गेला होता 7:25 पण त्याला रिवाईव्ह करताना हे जी 20 मिनिटं आहेत पुढची ती 20 मिनिटं त्यांनी तशीच सोडली आणि ते म्हणाले की तो 7:45 गेलेला आहे. अच्छा. 7:45 गेल्यानंतर हे तुम्ही आउट केल्यानंतर तिथे दिसलं की त्याला पंचक लागलाय. आता काय झालं, घरची लोक सगळी घाबरून पहिल्यांदा विधीला लागली. तो गेलेला माणूस तसाच राहिला. आपलं दुःख काय आहे त्यावेळेचं, तो गेलेला व्यक्ती ते दुःख आहे. पंचक हे दुःख नाहीये, त्याच्यावरती विधी आहेत. पण मग तू कुठलं पकडणार? 7:25 गेलेला पकडणार की 7:45? कारण की 7:25 गेलेल्या माणसाला कसलाच प्रॉब्लेम नव्हता, इश्यूच नव्हता काही. तो चांगल्या ह्याच्यात गेलेला आहे. माझं म्हणणं काय, जिथे विधी करता येतात, जिथे आपल्याला गुरुजी भेटतात, मग त्यावेळेला तिकडे घाबरायचं कारण काय? हा, विधी पूर्ण करावेत मात्र, कारण ती ऊर्जा आपल्याला लागायला नको. पण म्हणून तुम्ही मृत व्यक्तीला बाजूला सोडून अरे देवा पंचक लागलं का असं करू नये. कारण तोही व्यक्ती कुठे ना कुठल्या तरी एका रूपामध्ये आपल्याकडे बघत असतो. तुम्ही ते दुःखच नाही केलं तर तो म्हणतो बघा मी जायची वाट बघत होते हो सगळे, असं होतं ते. त्यामुळे मला असं वाटतं त्या महत्व ते दिलंच गेलं पाहिजे गेलेल्या व्यक्तीला. आणि येस, बाजूला आपण गुरुजींना सांगून ते विधीपूर्वक त्याच्यावरती निरसन करू शकतो. त्यामुळे मला नाही वाटत की जास्त त्याचा आपल्याला त्रास घ्यायला पाहिजे. आपण ते बघावं, व्यवस्थित वेळ बघावी, गुरुजींना विचारावं. म्हणून मी सारखं सांगते संस्कार हे झालेच पाहिजेत. संस्कारांमध्ये ते लिहिलं गेलेलं आहे की तुम्हाला विधी करावे लागतील तर ते विधी करा. ते विधी केल्यानंतर शांतता येते. गेलेल्या व्यक्तीची ऊर्जा वाईट आहे हे कधी असं बोलू नका. बरोबर. खरं तर आजचा हा पॉडकास्ट खूप वेगळ्या विषयावर होता. तर आम्हाला जीवनादरम्यानचा प्रवास आणि जीवनानंतरचा प्रवास इतक्या सोप्या भाषेत सांगितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद की हा वेगळा विषय हाताळायला मिळाला आणि लोकांच्या काही प्रश्नांची निरसन मी निश्चितच करू शकले. पण मी आवर्जून सगळ्या प्रेक्षकांना सांगेन की आता हे सगळे जे होते हे मनातले आपल्या ध्यानात आलेले प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत. पण मी सोल स्पीकिंग करत नाही. त्यामुळे कृपया करून त्याचे प्रश्न मात्र मला विचारू नका. कारण मी एक स्त्री आहे आणि माझंही कुटुंब आहे आणि त्यामुळे मी ह्या प्रश्नाला जास्त हात घालत नाही. पण आज तुमच्या प्रश्नांची उहापोहाच्या वतीने आपण जे जे काही प्रश्नांची निरसन केलंय तर त्याच्यात माझा खारीचा वाटा निश्चितच आहे. तर त्याच्यासाठी धन्यवाद. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मॅडम सोबत तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर उहापोह पाहायला आवडेल हे देखील आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.